पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये। आणि आता आपण आलेलो आहोत गोपाळगड येथे। आहुनिया तांडव है करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा। आहुनिया तांडव है करतु धुंद शंकरा। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये। आणि आता आपण आलेलो आहोत अंजनवेल येथे। आता आपण सरळ गोपाळगडाकडे जाणार आहोत। इकडे वरती लाईट हाऊस, टाकळेश्वर मंदिर असे फेमस ठिकाणं आहेत। आणि गोपाळगड हे बघा अगदी अरुंद रोड आहेत। इकडे ही दलदल बघू शकता तुम्ही, खाडीचं पात्र। आणि हे समोर आपण चाललेलो आहोत। सो आता व्हिडिओवर बनून राहा, तुम्हाला गोपाळगडाबद्दलची माहिती आणि गोपाळगड पूर्ण दाखवतो। हे पूर्ण गोपाळगडाचं पात्र आहे। वरती डोंगरावर रस्ता थोडा खडखळ आहे, सगळं कातळ, पण कातळाचा भाग आहे हा पूर्ण बऱ्यापैकी। आणि तुम्हाला सर्व याची हिस्ट्री म्हणजे इतिहास पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात। आता आपण त्या कॉर्नर पासून सुरुवात करणार आहोत गोपाळगड फिरायला। सो आपण आता गाड्या तिकडे पार्क करूया आणि त्यानंतर हळूहळू पूर्ण तुम्हाला परिसर फिरवतो गोपाळगडाचा। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणी बाल्यामध्ये। आणि आता आपण आलेलो आहोत गोपाळगड येथे। अंजनवेलपासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरवर वरती डोंगरात हा किल्ला बसलेला आहे। आणि तुम्हाला आता माझ्या पाठीमागे दाखवतो गोपाळगड। हे बघा, ही सर्व तटबंदी आहे गोपाळगडाची। आणि गोपाळगड हा म्हणजे समुद्राच्या बाजूलाच आहे। इकडे माझ्या पाठीमागे बघू शकता अथांग असा समुद्रकिनारा आहे, असा समुद्र पसरलेला आहे। आणि ते बघा तिकडे सगळी तटबंदी आहे। या गोपाळगडाची माहिती आणि इतिहास काय आहे ते तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतो। तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आपल्याबरोबर आहेत इकडचे माहितीगार बाबू शेठ आणि इकडे आहे विठू शेठ। आणि यांच्याबरोबर मी अनेक व्लॉग केलेले आहेत, त्यापैकी हा एक व्लॉग आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि साधारणतः ह्या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य आहे की ह्याच्या बाजूने समुद्र आहे आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती हा किल्ला डोंगरावर बांधलेला आहे। म्हणजे इथे खाली तटबंदी आहे पूर्ण। आणि साधारणतः अशी माहिती आहे की चिपळूणमधील गोळकोट खाडीवर जो किल्ला आहे त्याचं नाव आहे गोविंदगड आणि ह्याचं नाव आहे गोपाळगड। सो गोविंदगड आणि गोपाळगड याचं कनेक्शन असं आहे की त्यावेळी समुद्रमार्गे जी वाहतूक व्हायची महाराजांच्या वेळी, त्या वाहतुकीसाठी हे 2 किल्ले बांधलेले असायचे। बाजूला इकडे बघू शकता ही सगळी तटबंदी आहे। आणि तटबंदीच्या मध्ये हे जे चर आहेत, ह्या चराची माहिती अशी आहे की हे साधारणतः 15-20 फुटाचे चर आणि खोलीला पण तेवढेच। याच्यामध्ये पाणी असायचं पहिल्यांदा, जेणेकरून शत्रू जर आला तर हे चर पार करून तिकडे येतील। आणि ह्याच्यात भल्या मोठी मगरी असायच्या, जेणेकरून शत्रू आपल्या किल्ल्यावर चाल करून आलाच तरी पण त्याला वरती चढता येणार नाही। आणि वरती जरी चढला तरी हे जे बुरुज दिसतात इकडे, त्या बुरुजांवर हे जे छोटीशी गॅप दिसते अशी खिडकी टाईप, त्यामध्ये तोफा असायच्या, जेणेकरून शत्रूचा हल्ला परतवून लावला जायचा। आणि इकडे पण बघू शकता तुम्ही, हे सगळं किल्ल्याच्या जी तटबंदी आहे त्याला लागूनच हे चर आहेत। सो आता आपण किल्ल्याबद्दलची जी माहिती किंवा इतिहास आहे त्याचं हे पत्रक इथे लावलेलं आहे, ते पत्रक तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये जाऊ। धन्यवाद। बघा, गोपाळगड ग्रुप, ग्रामपंचायत अंजनवेल, तालुका वाघर, जिल्हा रत्नागिरी। गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाचे 16व्या शतकात बांधला आदिलशहाने। इसवी सन 1660 मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा
घेऊन सिद्दी खैरात खानने तो इसवी सन 1699 मध्ये जिंकला. त्यानंतर इसवी सन 1744 मध्ये तुळाजी आंग्रेने तो जिंकेपर्यंत तो सिद्धीच्याच ताब्यात राहिला. या काळात सिद्धीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या, तर नंतर तुळाजी आंग्रेनेही त्याचा विस्तार केला. इसवी सन 1818 रोजी कर्नल केनेडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर प्रश्न राहतो, या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले? आपणास माहिती असेल, तुळाजी आंग्रे हे कृष्ण भक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्याचे नाव गोपाळगड करण्यात आले. सो ही माहिती आहे. सो चला तर आपण आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि जेवढा किल्ला तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल तेवढा मी एक्सप्लोअर करतो. आता इकडे हे केअरटेकर्स वगैरे आहेत आणि हे सगळे आंब्याच्या बागा वगैरे आहेत. जास्त काही इकडे बघण्यासारखं आहे काय ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे सगळी आंब्याच्या बागा आहेत. चला तर. आणि हे बघा, हे सगळी तटबंदी आहे किल्ल्याची. आपण समुद्राच्या बॅकसाईडला जाणार. पूर्ण किल्ला फिरणं तितकंसं सोपं नाही आहे. आणि हे बघा, ह्या जुन्या काळच्या विहिरी आहेत तिकडे. मी झूम करून दाखवतो. हे बघा, इथून वरून खाली उतरेपर्यंत. आणि तिकडे जर सोपं असेल जाणं तर दाखवतो तुम्हाला. अदरवाईज इकडे बघा, आता हे किल्ल्याच्या तटबंदीवर आपण वरती जाणार आहोत. हे बघा, इकडे आता इकडे सगळे हे प्रवेशद्वार बंद आहेत. आतमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे. तो बघा, अशा खोल्या असायच्या आतमध्ये, हे तुम्ही बघू शकता. आणि आता हे बंद करून ठेवले, लॉक आहे त्याला. आणि हे वरती ही पूर्ण तटबंदी आहे. सो जे तुम्हाला बुरुज वगैरे होते, मगाशी आपण गाडी इथे हे केलं होतं आणि या बुरुजावरून तुम्ही वरती बघू शकता. हे बघा, सगळे हे चर आहेत. आणि वरून किल्ल्याचा आतला परिसर. आणि बऱ्यापैकी हे 10-12 फूट अशी जागा आहे ही, ज्यावरून तुम्ही इझिली चालू शकता. एवढा मोठा हा परिसर, म्हणजे इकडे हा बुरुज बांधलेला आहे. आणि इथून बघा तुम्ही, हे सगळं समुद्राची बाजू आहे ही बघा. आणि त्या बाजूला साधारणतः वरती येण्यासाठी द्वार आहेत, दरवाजे आहेत. आणि हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. माझ्या बॅक साईडला पूर्ण असा समुद्र, साथांग समुद्र पसरलेला आहे इकडे. आणि जे बोलतात ते खरंच आहे की वाहतुकीसाठी याचा पुरेपूर वापर केलेला आहे. तिकडे तो समुद्र किनाऱ्याने ही इकडून गोळगोडची खाडी वगैरे किंवा समुद्र इकडे याला येऊन मिळतो अंजनवेलला. सो इकडे बघा, इथे बघू शकता. हे बघा, हे असे प्रत्येक ठिकाणी असे हे निरीक्षणासाठी वापरले जाणारे हे त्याने कला केलेले, जेणेकरून समोरच्याला आपण इथून बघू शकतो पण खालून कोणाला दिसणार नाही त्या बाजूने. आणि त्या काळची टेक्निक म्हणायला लागेल की आत्ता हे बघा, हे आता दुसऱ्या ठिकाणी दाखवलं, आता हे परत तुम्हाला दाखवतो. इकडे हे प्रत्येक ठिकाणी आहे, जेणेकरून खालून येणारा माणूस आपल्याला दिसेल पण आपण त्याला दिसणार नाही. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी जे निरीक्षणासाठी हे केलेलं आहे. हे झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, खालचं पात्र तुम्हाला दिसतंय पण हे दिसत नाहीये. सो इकडून बघा, इकडून तुम्हाला वरून पूर्ण हे दाखवतो. हे बघा, तिकडे ती लॉन्च बघू शकता. तिकडे तशीच काहीतरी एक वाहतूक सेवा असेल महाराजांच्या वेळेला. आणि बघा, मस्त असं हे चर आहे, तटबंदी आहे. आणि इकडे बघू शकता, हे त्या काळचं स्नानगृह म्हटलं जायचं. कारण हे जर बघितलं ना, हे गोपाळगड आहे. आणि जे गोविंदगड म्हणून जे ठिकाण आहे, जे आता मी बोललो ते, तिथे पण हे असंच आहे की एक म्हणजे असं एक चौकोनी हे आहे, तिथे हे स्नानगृह म्हणून ओळखलं जायचं. आणि हे आजूबाजूला ही तटबंदी आहे सगळे. सो हा सगळा परिसर आहे इकडे.
आणि हे काय होतं, मंदिर होतं काय होतं त्याची अजून काही कल्पना नाही आहे इकडे. सो बऱ्यापैकी हे भग्न अवस्थेत आहेत काही ठिकाणी. सो काही त्याची माहिती मिळू शकलेली नाही आहे. सो हे एक स्नानगृह होतं. इथे पाणी साचलेलं असायचं आणि खाली उतरायला हे होते म्हणजे तलाव टाईप. आणि हे बघा, सो हे बघा हे सगळं आपण हे केलेलं आहे. हा पूर्ण गड एक्सप्लोअर करायला मिळाला नाही तिथपर्यंत, कारण आता बऱ्यापैकी झाडी आहे आणि चर आहेत, त्यामुळे वरच्या बाजूने जाणं तेवढंसं म्हणजे कठीण होतं आहे, सोपं नाही आहे. त्यामुळे आपण एवढा गड जो काय 15-20 मिनटात आपल्याला कवर करता आलेला आहे तो केलेला आहे.